राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेऊ फक्त काही मिनिटांमध्ये। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा। तर चला आजच्या महत्त्वाच्या असलेल्या ताज्या बातम्या जाणून घेऊ फक्त काही मिनिटांमध्ये। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। पीएम किसान सन्मान निधी योजनेची वेबसाईट बंद, शेतकऱ्यांना मोठा फटका, कृषी विभागही झाला त्रस्त। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी या ठिकाणी आली मोठी आनंदाची बातमी। तुमची देखील खूप दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येऊन 1 ते 1.5 महिना झालेला आहे, पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता काय या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेच नाही। शेतकरी या ठिकाणी चिंतेत होते। शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। अखेर आता नमोच्या 8व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा देखील संपली असून आता त्यांना पुढील काही दिवसांमध्ये नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार। पण ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील टाकलेला आहे त्याच शेतकऱ्यांना आता नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार। समोर पीएम किसान पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे या ठिकाणी अपडेट आलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी येणार असेल तर तुमच्यासाठी समोर अपडेट आलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आली एक महत्त्वाची अपडेट। 3 वर्षानंतर सोयाबीनला 5,000वर भाव, 1200 क्विंटल आवक। परभणी जिल्ह्यामध्ये नाफेड केंद्रावरील अटीमुळे शेतकरी खाजगी बाजाराकडे। कापूस 8,100 ते तुरी 7,100वर। मकर संक्रांतीमुळे गाजर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। गाजर हरभऱ्याची मागणी देखील मकर संक्रांती सणामुळे या ठिकाणी वाढलेली आहे। 3 वेचण्यामध्येच कपाशी झाली उलंगवाडी, उतारा घटला, चिंता वाढली, मजूर मिळणे झाले कठीण। पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपणार असून आता तुम्ही पण खूप देखील प्रतीक्षा केलेली आहे। जानेवारी डिसेंबर महिना तुम्ही पूर्णपणे प्रतीक्षा केली। आता या नवीन वर्षामध्ये या जानेवारी महिन्यात पूर्णपणे तुमची प्रतीक्षा संपणार। पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा याच जानेवारी महिन्यामध्ये आणि याच नवीन वर्षामध्ये देखील तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका, फक्त काही महत्त्वाचे कामे करून नक्की टाका, जसे की ई-KYC आणि आधार अपडेट करणे। जर तुमचे पण हे महत्त्वाचे काम अधुरे असतील किंवा तुम्ही पण फार्मर ID काढलेले नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID काढून ई-KYC पूर्णपणे नक्की करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण अडचण देखील राहणार नाही। कारण की आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा तुम्हाला याच जानेवारी महिन्यामध्ये कधीही मिळू शकतो। त्यामुळे महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार आहे। संक्रांतीला गोड बोलणे महागणार, बाजारामध्ये तिळगुळाचा भाव काय? अवकाळी पावसाच्या फटक्याने तिळगुळाच्या दरामध्ये प्रचंड उसळी, खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी। सोयाबीनला उठाव, दरामध्ये चमक, तेल उद्योगाकडून मागणी वाढली। हिवाळ्याच्या दिवसात कठाण धान्याला प्राधान्य, तसेच मोठी मागणी असलेली तूर ही बाजारामध्ये नवीन आल्यामुळे डाळीचे या ठिकाणी दर कमी झालेले दिसून आले। शासकीय धान खरेदी मर्यादेमुळे रखडली शेतकरी, ऑनलाईन नोंदणीच्या प्रतीक्षेत शेतकरी चिंतेत। शासकीय केंद्रावर गर्दी वाढली, धानाचे चुकारे खात्यात पैसा जमा होणार केव्हा? शासनाने शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आली दिलासादायक बातमी। द्राक्ष 200 रुपये किलो तर ओली मिरची ही वधारली। वांग्याच्या मागणीत वाढ, गवार भेंडी तेजीत। 1,34,000 खर्च आणि हाती आले फक्त 8,000। कांद्याने काढला शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी, कांदा उत्पादक शेतकरी निराश। कडाक्याच्या थंडीमुळे फळधारणा झाली कमी, बागायतदारांची चिंता वाढली। थंडी कमी होण्याऐवजी देखील कडाक्याची झाली। 8 दिवसामध्ये तापमानामध्ये मोठी घसरण, पाल परिसरामध्ये हुरहुरली। 8 अंशावर या ठिकाणी तापमान गेले। गहू, कांदा आणि हरभरा पिकांना पोषक वातावरण, मात्र नागरिक झाले त्रस्त। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये भरड धान्य खरेदी केंद्रावर केवळ 200 शेतकरी नोंदणीला। गेल्या वर्षी रक्कम वेळेवर न मिळाल्याने शेतकरी होतोय नाराज। भुईमुग पिकाची पेरणी सुरू, शेतकऱ्यांना मात्र अनुदानाची बियाची प्रतीक्षा। शेतकऱ्यांना महागडे बी खरेदी करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे।